त्यानंतर मी इथे बोलवती आहे माननीय रवी पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे यावं. नमस्कार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बागडजी साहेब, तसेच आपल्या नाशिक नगरीचे प्रथम नागरिक मुर्तडक साहेब आणि उपमहापौर बग्गाजी साहेब, आज मला आनंद होतोय की आजचे दिन आएगे. खरोखर आमच्यासाठी तरी जीवनात चांगले दिवस आलेले. मित्रांनो, ही संकल्पना आम्ही मागच्या वर्षी एका कंपनीच्या माध्यमातून चालू केली होती. मागच्या वर्षी 300 लोकांचा इन्शुरन्स आपण काढून दिलेला होता आणि ह्या वर्षी आम्ही 500 लोकांचा इन्शुरन्स प्रिन्स पाईप आणि बेनोलो कॉक यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहोत. खरंच धन्यवाद देतो मी विक्रमजी खैरनार आणि नाना खैरनारांना की नाना, कधी असं असतं की 100 रुपयाची वर्गणी सुद्धा द्यायला कोणी तयार नसतं, परंतु आज तुम्ही हा जो साधारणतः 4 ते 5 लाख रुपये खर्च केला, हा मोठा एक तुमचा भाग्याचा दिवस आहे. आणि त्याच्याबरोबर आमचाही आज तसा पाहिलं तर महाराष्ट्रभर नाही भारतभर आज शौचालय दिन साजरा केला जातोय. आणि या शौचालय दिनी हा जो आम्ही उपक्रम घेतला, महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन, प्रिन्स पाईप आणि बेनोलो कॉक, आज आमचे आजचे दिन आने वाले याला उदाहरण असं आहे की आमचा 10वी झालेले आज केंद्रात प्लंबर एक केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले. प्लंबर 10वी झालेले ते आमचे विजयजी सांपल साहेब यांच्यासाठी मित्रांनो तुम्ही खरोखर एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायला हवं. कारण कुठेतरी वाटतंय की प्लंबर हा दुर्लक्षित घटक होता, परंतु तो आज दुर्लक्षित नसून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्लंबरवरती चर्चा होत असते. ती म्हणजे गल्लीतल्या प्लंबिंगसाठी प्लंबर लागतो आणि दिल्लीतल्या प्लंबिंगसाठी प्लंबर लागतो. प्लंबर हा चोकाप काढणारा पण असतो आणि प्लंबर हा 25 कोटीचं वॉटर सप्लायची लाईन टाकणारा पण असतो. म्हणून प्लंबर घटक आज मी तुम्हाला थोडक्यात मांडतो की आनंद याच्यासाठी होतोय. मी पण एक 12वी झालेला विद्यार्थी आहे, परंतु मित्रांनो जेव्हा मी या व्यवसायाकडे वळलो तेव्हा माझ्या घरातनंच मला विरोध होता की रवी, अरे तुझा परपंच हा आयुष्य कसं चालेल पुढे आणि तू या छोट्याशा व्यवसायात पडतोय. पण मला आनंद याच्यासाठी होतोय की 1988 साली मी स्वतःचा व्यवसाय चालू केला, तेव्हा मराठी माणसं प्लंबिंग व्यवसायाकडे एकदम दुर्लक्षित होते ते फक्त बिगारी. परंतु आज मला आनंद याच्यासाठी होतोय की जर जळगाव, धुळा, शहादा वगैरे या भागातले प्लंबर असतील तर त्याला फक्त कारणीभूत रवी पाटील. कारण जेवढे पाटील म्हटले तर त्यांना अभिमानाने विचारलं जातं, बोललं जातं की काय रे, कुठला, नंदळ्याचा का, रवी पाटलाच्या गावाचा का. म्हणजे ही पण एक 88 सालापासून तर आज ही आमची मेहनत आहे. आणि मी कंपनीला एकच सांगू इच्छितो, प्रिन्स पाईप ही गेल्या 50 वर्षापासून या पाईप व्यवसायात आहे. आणि जर खरोखर कंपनीने आम्हाला असंच सहकार्य कायम केलं तर आम्ही भविष्यात निवळ नाशिक शहर नव्हे, आमच्याकडे विविध जिल्ह्यातले इथं प्लंबर आलेले आहेत. आज आमच्या 12 जिल्ह्यांमध्ये कार्यकारिण्या आहेत आणि 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आम्ही सपोर्ट करू. परंतु तुम्ही जर जागतिक प्लंबिंग दिनाचं जर निमंत्रण आज स्वीकारलं, 11 मार्च हा जागतिक प्लंबिंग दिन आहे आणि त्या प्लंबिंग दिनी तो केंद्रातले मंत्री बसलेले त्यांना आणण्याचा मी तुमच्यासाठी प्रयत्न करल. याच्यासाठी तुम्ही मला खरोखर प्रामाणिकपणे विक्रमजी खैरनार आणि नानाजी खैरनार यांनी मला सहकार्य करायचं आहे. काय होतंय की बऱ्याचदा असं होतं की माझ्या जीवनातल्या थोडेसे 2 गोष्टी सांगतो मी तुम्हाला. तर मी 12वी झालेला विद्यार्थी, परंतु मला लग्नाला सुद्धा प्रॉब्लेम आले. काय की रवी म्हणे प्लंबिंग काम करतो, हा किती दिवस करल. तर माझ्या म्हणजे त्या आईवडिलांनी एक शकल लढवली की रवी प्लंबर नाही तो बिल्डरचं काम करतो. तेव्हा कुठतरी माझं लग्न झालं. तर मित्रांनो, आज महिलांनी सुद्धा हा विचार करायचा आहे की ज्या प्लंबर वांजांच्या इथं मिसेस आलेल्या असतील, खरंच तुमच्या पोरांना तुम्ही स्वाभिमानाने सांगा की भविष्यातला दिवस हा प्लंबरचाच आहे. जोपर्यंत गिरणा डॅममध्ये पाणी आहे
गंगापूर डॅम मध्ये पाणी येतोपर्यंत प्लंबर जिवंत आहे, आणि ज्या दिवशी प्लंबर पाण्या वाचून मेला तर त्या दिवशी नाशिक संपल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला आव्हान करू इच्छितो मी की भविष्यात आपले एवढे चांगले दिवस येणार आहेत. आज आपले मोदी साहेबांनी सुद्धा पहिल्या दिवशी आपल्याविषयी शब्द घेतला. तुमचं घरातलं शौचालय, तुमचं टॉयलेट बाथरूम जर स्वच्छ आणि सुंदर असेल तर नक्कीच त्या घराची प्रगती असते. आपण पाहतोय, आम्हाला महापौर साहेब एकच कळकळीची विनवणी आहे की असे बरेचसे ओस पडलेले सभामंडप आहेत, त्याच्यातला जर सभामंडप आम्हाला एखादं उपलब्ध करून दिला, आणि त्या सभामंडपात मला बऱ्याचशा कंपनींनी सांगितलेलं आहे की तुम्ही जसं जळगावला लॅब आहे प्लंबिंगची, पुण्याला प्लंबिंगची लॅब आहे, त्या माध्यमातून आपण नाशिकला सुद्धा एक आदर्श आहे की जे जगाच्या पाठीवरती 16व्या नंबरचं शहर नाशिक शहर म्हटलं जात आहे, त्या शहरातला प्लंबर हा जगाच्या पाठीवरती नावाजलेला कसा राहील याच्याविषयी आम्ही प्रयत्न करणार. तसेच मी क्रीडाचे अध्यक्ष आणि सन्माननीय बिल्डर साहेब किंवा आमचे सानप साहेब, चव्हाण साहेब यांना सांगू इच्छितो की हे इन्शुरन्स हा ॲक्सिडेंट इन्शुरन्स आहे, परंतु मला अभिमान ह्या बाबतीचा आहे की यांनी ही चालना दिली. हा इन्शुरन्स मित्रांनो निव्वळ ॲक्सिडेंट होऊ नये. ज्याच्याकडे इन्शुरन्स असेल मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही. जेव्हा माणसाचा ॲक्सिडेंट होतो आणि जेव्हा तो दुर्लक्षित घटक की आज लाख 2-2 लाख रुपये, साधा माझा एक मित्र आहे इथं प्लंबर आलेला, त्याचा आत्ताच 3 महिन्यापूर्वी त्याचा 10वीतल्या विद्यार्थ्याचा ॲक्सिडेंट झाला. 91% मार्क्स मिळवलेला विद्यार्थी तो कोमातनं बाहेर आला, पण आज त्या पालकाचं स्वप्न त्याचं होतं न होतं तेवढं उद्ध्वस्त झालं आणि त्या पोराला त्यांनी, म्हणून मी ही संकल्पना खैरनार साहेबांकडे मांडली. आणि संकल्पना मांडत असताना खैरनार साहेबांनी होकार दिला. होकार दिल्यानंतर खैरनार साहेब म्हणे आपण ह्या महिन्यातच आपण हा इन्शुरन्सचा कार्यक्रम घेऊ. परंतु मी खैरनार साहेबांना विनवणी केली की तुम्ही हा कार्यक्रम ह्या महिन्यात न घेता विधानसभा होऊ द्या. कारण कसं आहे, विधानसभा आणि खैरनार साहेब असं नको व्हायला आमची प्लंबिंग त्याच्यातच लोटली जायची. म्हणून आम्ही विधानसभेनंतर, नशिबाची गोष्ट अशी की मी बीजेपीचा एक कार्यकर्ता आहे, सरचिटणीस आहे नवीन नाशिकचा. माझे 3 आमदार इथं आहेत, त्या आमदारांच्या माध्यमातून पण मी इथं प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला एकच सांगू इच्छितो, बिल्डर आणि आर्किटेक्टने जर खरोखर ठरवलं की माझा ठेकेदार हा इन्शुरन्स झालेला मिळून आणलेलाच ठेकेदार मला मिळायला हवा, कारण कामगारांकडे कोणी लक्ष देत नाही. कामगार हा एवढा दुर्लक्षित घटक आहे ज्याच्यावरती राज्य चालणार आहे, देश चालणार आहे, आणि तोच कामगार जर उपाशी असेल तर मित्रांनो पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात आपल्याला कामगार टिकवणं किती गरजेचं आहे. आज इथं जे ठेकेदार बांधव असतील यांनी ही पॉलिसी स्वतःसाठी न घेता यांनी ही पॉलिसी त्यांच्या प्रत्येकाच्या कामगारांना द्यायचे, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना 280 रुपयाचा इन्शुरन्स मेडिक्लेम हा 1 वर्षासाठी 1 लाखाचा इन्शुरन्स असतो. तो पण त्याच्यासाठी आता इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्हाला कुठेही काही जरी अडचण भासली तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला खरोखर वेळोवेळी मदत करेल. आज इथं बीडपासून इथं प्लंबर आलेले आहेत, निवळ नाशिकचे नव्हे, असे तुम्हाला 2 हॉल पण कमी पडतील. परंतु आम्ही निमंत्रित मोजकेच असे ठेकेदार केले असल्या कारणाने हा हॉल आज आपल्याला पुरतोय. भविष्यात प्रिन्स पाईपने हा जर कार्यक्रम आयोजित केला तर मी प्रिन्स पाईपला गॅरंटी देतो की तुम्हाला 2 ते 3 हजार प्लंबर एका व्यासपीठाखाली एका छत्रछायाखाली आणून दाखवणार. आणि 11 मार्च हा प्लंबिंग दिन महाराष्ट्रात नव्हे भारतात असा एक प्लंबिंग दिन, असा एक प्लंबर घडवून दाखवणार की नाही, चलो अभियान अभी कुछ आने वाला है, तो नासिक का प्लंबर एक अच्छा जीवन जीने वाला है. नमस्कार मित्रांनो, मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. तसं तर वास्तविक 3 मिनिटंच मला संधी होती, परंतु मी ओढून ताडून त्यांच्याकडनं 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतले याच्यासाठी की सर माझं 2 मिनिटात संपणार नाही, नाही तर मी 2 मिनिटात काय मागणार, बग्गा साहेबांकडे मागणार की बिल्डर साहेबांकडे. तर बग्गा साहेब आणि मुर्तडक साहेब तुम्हाला एकच विनवणी करतो की जर तुम्ही आम्हाला एखादं सभामंडप उपलब्ध करून दिला तर पुढच्या वर्षी त्या लॅबचं उद्घाटन हे तुमच्याच हस्ते होईल आणि तुम्हीच त्याची फीत कापायला येणार, मी ही गवाही देतो. आणि मला तुम्ही माझ्याकडे ते सभामंडप पण तयार आहे.
आणि ते ओस पडलेले हेगडेवार चौकात राणे मॅडम पण जर त्यांनी यांना नामदेव पाटलांना सांगितलं तर तिथं आज ओस पडलेलं सभामंडप आम्हाला जर दिलं तर नक्की आम्ही प्लंबिंगसाठी काहीतरी करू. धन्यवाद.